राज्यात नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकांचा दुसरा टप्पा 20 डिसेंबरला पूर्ण होईल। हायकोर्टाच्या निकालानंतर एकदाच मतमोजणी होईल तोवर मतपेट्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत। पोलिसांसोबतच कार्यकर्ते नेते सुद्धा या स्ट्रॉंग रूमला खडा पहारा देत आहेत। 3 शिफ्टमध्ये खरं तर सुरक्षा या ठिकाणी देण्यात आल्याचं कळतंय। हायकोर्टाच्या निकालानंतर एकदाच मतमोजणी होणार आहे। 21 डिसेंबरला ही मतमोजणी होईल आणि निकाल लागेल। पण अर्थात निवडणुकांनंतर आता मात्र स्ट्रॉंग रूमला पहारा या ठिकाणी दिला जातोय। मतपेट्या ज्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत तिथं हा तगडा पहारा हा देण्यात आलेला आहे। 2 डिसेंबरला निवडणुका झाल्यानंतर 3 तारखेला निकाल लागेल असं म्हटलं जात होतं, पण कोर्टानं निर्णय दिला आणि तो निकाल 21 डिसेंबरवर गेलेला आहे। आता तोवर मात्र मतपेट्यांच्या या सगळ्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होत असताना आता स्ट्रॉंग रूम बाहेर खडा पहारा दिला जातोय। स्ट्रॉंग रूमला 3 शिफ्टमध्ये सुरक्षा पुरवली जाते। ज्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी बंदोबस्तात देखील वाढ करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।